सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. शहर आणि परिसरातील मागील काही महिन्यांपासून बेशिस्त आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षा चालकांची संख्या वाढू लागली आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून अखेर बेशिस्त रिक्षा चालकांविरुद्ध मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. 5 दिवसात एकूण 1266 रिक्षा चालकांना पोलिसांनी दणका दिला आहे. शहरातील सार्वजनिक खासगी प्रवासी वाहतुकीची महत्त्वाची जबाबदारी रिक्षा चालकांच्या खांद्यावर आहे. बहुतांश रिक्षा चालक ही जबाबदारी नियम कायद्याच्या चौकटीत पार पाडत असले तरी देखील काही बेशिस्त आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षा चालकांमुळे त्यांनाही डाग लागत आहे. रिक्षा चालकांबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे सातत्यानं प्राप्त होऊ लागल्यानं शहर पोलीस प्रशासनानं वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. 13 मार्चपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. यानुसार शहरात फ्रंट सीट, विना क्रमांक, विना गणवेश रिक्षा चालवणारे तसेच अन्य प्रकारे वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. यामध्ये सर्वाधिक रिक्षा चालक गणवेश, बक्कल विना सुसाट रिक्षा चालवताना पोलिसांना आढळून आले आहे. यात फ्रंट सीट घेणाऱ्या 367 रिक्षा चालक, विना क्रमांकाचे 8, विना गणवेशाचे 722 आणि अन्य गुन्ह्यात 161 रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. कॉलेज रोडवरील मॉडेल कॉलनी चौकात एका रिक्षा चालकांना दुपारच्या सुमारास काही लोकांना रिक्षामधून कोयता काढून दाखवत धमकावल्याची चर्चा पसरली होती. सोशल मीडियावर देखील याबाबतचे मेसेज व्हायरल झाले. यानंतर गुन्हे शाखा युनिट 1 आणि गंगापूर पोलिसांच्या पथकानं धाव घेतली. मात्र तोपर्यंत सदर रिक्षा चालक तेथून पसार झालेला होता. काही व्यावसायिकांनी देखील गंगापूर पोलिसांना फोन करून याबाबत कळवल्याची माहिती आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.